तुमचं नाव काय आहे? माझं नाव रुना किशोरराव माकोडे. अच्छा, हे जे होलिका दहन आहे, हे होलिका दहन म्हणजे कशामुळे साठी करतात? काय आहे याविषयी तुम्हाला काय सांगता येईल? त्याच्यामागे एक आध्यात्मिक इतिहास आहे. भक्त प्रल्हाद भगवान विष्णूचा भक्त होता आणि तो एक राक्षसी प्रवृत्तीच्या व्यक्तीचा मुलगा होता आणि तो त्या राक्षसाला भगवंताचं नामस्मरण पटत नव्हतं, पण भक्त प्रल्हाद हा सतत भगवंताचं नामस्मरण करायचा. बरोबरच्या मुलांना शाळेत सुद्धा तेच शिकवायचा. तर त्याच्या वडिलांना त्या भक्त प्रल्हादाला अनेक प्रकारे मारण्याचा प्रयत्न केला, पण तो कशानंच मेला नाही. तर त्याची जी आत्या होती भक्त प्रल्हादाची, होलिका नावाची, तिनं सांगितलं की मला वरदान आहे. ती तपश्चर्या केली होती, मी अग्नी जळत नाही, तुम्ही याला मांडीवर घेऊन बसते, माझ्या भोवती अग्नी लावा. त्याप्रमाणे सगळी रचना करण्यात आली. ती मांडीवर घेऊन बसली भक्त प्रल्हादाला, तिच्या भोवती अग्नी लावला आणि तो अग्नी खूप पेटला. होलिका जळली, परंतु भक्त प्रल्हाद जळला नाही, कारण तो भगवंताचा भक्त होता आणि भगवंताच्या भक्ताला कुठल्याही प्रकारे भगवंत हा जीव देत नाही. आणि होलिका दुष्टविचाराची होती, दुष्टविचार असल्यामुळे ती जळली. तर या होलिका दहन म्हणजे हे असं दुष्टविचाराचं दहन, दुष्टकृत्याचं दहन, वाईट विचाराचं, वाईट कृतीचं दहन, याचं प्रतीक म्हणून ही होळी आजच्या काळात पेटवली जाते. आजच्या विज्ञान युगात आपण असं म्हणू की औषधी वनस्पती ज्या असतात त्या होळीमध्ये नारळ, कापूर, लवंगा, वेलदोडे, हिरे, कडुलिंब ह्या गोष्टी जाळल्या जातात. तर त्या कडुलिंबाच्या पानाचा किंवा या औषधी वनस्पतीचा जो धूर निघतो तो वातावरणातल्या दूषित वातावरण नाहीसं करतो आणि जे अनारोग्याचे जे हे असतात, आजाराचे जंतू वगैरे, ते सुद्धा नाहीसे होतात. त्याला वैज्ञानिकही बैठक आहे आणि आध्यात्मिकही बैठक आहे या होली दहनाला.